श्रेणी कर्मचारी महासंघ यांच्या वतीने आपल्या महानगरपालिकेतील सर्व सफाई कर्मचारी व कुटुंबीय यांच्या आरोग्याची तपासणी शिबिर व जाणीव जागृती उपक्रम आयोजित करण्याचे योजले। त्याबाबत महापालिकेकडील आरोग्य विभागातील डॉक्टर व कर्मचारी यांनी कर्तव्य भावनेतून उपस्थित राहून आरोग्य तपासणी करून संबंधित शिबिरार्थींना भविष्यातील आरोग्याची कोणती काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन व सहकार्य करावे। सदरचे शिबिर हे मनपाच्या आस्थापना विभागाकडील बिल्डिंगमध्ये 3ऱ्या मजल्यावर करण्याचा आमच्या महासंघाचा मानस आहे। त्याबाबत सन्माननीय आयुक्त सौ यांनी त्यांची वेळ व तारीख आम्हास द्यावी। त्यानुसार सर्व कर्मचाऱ्यांना व आरोग्य विभागाकडील डॉक्टर वैभव पाटील यांना आम्ही कळवून नियोजन करू। माननीय महोदय, एकाच आठवड्यामध्ये वार्ड क्रमांक 15 मधील 3 कर्मचारी कामावर हजर असताना मयत झाले। त्यांची आरोग्य स्थिती कोणत्या अवस्थेत होती याचे कोणालाही भान नव्हतं। त्यामुळे काही संघटना महापालिकेवर व सन्माननीय आयुक्त सौ यांच्यावर त्यांच्या मृत्यूचं खापर फोडतात। त्यामुळे आमच्या महासंघाकडून मनपा कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी शिबिर येत्या 8 दिवसांमध्ये करण्याचं ठरवलं असून आपली वेळ व तारीख मिळावी एवढीच महासंघाकडून आपणास विनंती आहे। विनोद तिवडे उपाध्यक्ष, अनिल जाधव, सुभाष कांबळे, संगीता पवार, निशिकांत पांढरे, संजय पेढे, संजय खाडे। कर्मचाऱ्यांच्या होणाऱ्या आरोग्य तपासणीसाठी कर्मचारी महासंघाचा निर्धार। श्रीराम सासने। आज या ठिकाणी चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघ वर्ग ड यांच्याकडून मान्य आयुक्त यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे की गेल्या 4 दिवसापूर्वी वार्ड क्रमांक 15 मधील सलग 3 कर्मचारी मयत झाले। त्यापैकी एक बदली, एक मानधन व एक कायम कर्मचारी होता। त्या कर्मचाऱ्यांचे मयताचं कारण 2 कर्मचारी हे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मयत पावलेले आहे। त्याचाच अर्थ असा की महापालिका कर्मचाऱ्यांच्या वर कामाचा मानसिक ताण भरपूर पडलेला आहे। ही बाब विचारात घेऊन आम्ही मान्य आयुक्त यांना सर्वच कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यासंदर्भात एक विनंती निवेदन केलेलं आहे। हे निवेदन करीत असताना मान्य आयुक्त तसेच महापालिका आरोग्य विभाग, डॉक्टर वैभव पाटील व कर्मचारी महासंघ या सर्वांच्या समन्वयातून हे शिबिर आम्ही लवकरात लवकर महापालिकेच्या RCS या बिल्डिंगमध्ये संपन्न करणार आहोत। आणि याबाबत मान्य आयुक्त यांनी आम्हाला हिरवा कंदील दिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वच कर्मचाऱ्यांच्या वरील ताण कसा कमी होईल याबाबत आम्ही कर्मचाऱ्यांच्या कामाची विभागनिहाय चौकशी करू असे आम्हाला मान्य आयुक्त यांनी आश्वासन दिलेलं आहे। तसेच जे कर्मचारी मयत झालेले आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या वारसाबाबत लवकरच आम्ही काही ठोस निर्णय घेऊ व त्यांच्या कुटुंबाला भरीव प्रकारची आर्थिक मदत कशा प्रकारे मिळेल याबाबतही आम्ही योग्य ती कारवाई करू असे आशयाचे आश्वासन या ठिकाणी मान्य आयुक्त यांनी आज आम्हाला दिले। त्याबद्दल आम्ही कर्मचारी महासंघाकडून आम्ही त्यांचे मनस्वी आभार मानित आहोत व येणाऱ्या काळामध्ये कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आपण योग्य तो असाच सहानुभूतीपूर्वक निर्णय घ्यावा अशीच आम्ही या ठिकाणाहून अपेक्षा करून आमचे 2 शब्द सांगतो।